नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप रिपोर्टमध्ये. तर आतापर्यंत आपण स्कॉलरशिप इयत्ता 7वीच्या पुस्तकातील मराठी व्याकरणाचे बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्या व्हिडिओला तुमचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळालेला आहे. तर त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तर अशाच पद्धतीनं तुम्ही आपले पुढील व्हिडिओ पहा आणि त्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून ठेवा, कारण तुम्हाला इथे स्कॉलरशिपशी रिलेटेड जे काही माहिती आहे ते पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमधून पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता पाहूयात प्रश्न. तर इथे आपण शब्दांच्या जाती यावर आधारित जो काही संकीर्ण स्वाध्याय आहे तो सोडवणार आहोत, जेणेकरून शब्दांच्या जातीवरील सगळे जे काही घटक आहेत तुमचे इथे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होतील. तर शब्दांचे एकूण 8 जाती असतात: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय. त्यापैकी 4 जे असतात ते विकारी असतात, तर 4 अविकारी असतात. याची माहिती आपण आधी देखील व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेल्या आहोत. विकारीचा अर्थ काय की लिंग वचनामुळे बदल होणारे, आणि अविकारी म्हणजे लिंग वचनामुळे बदल न होणारे शब्दांची जाती. असे हे 4 प्रकार पडतात. तर न बदलणारे कोणते आहेत? शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय. आणि बदलणारे नाम, सर्वनाम आणि विशेषण, क्रियापद हे बदलतात लिंगवचनामुळे. तर आता पहा प्रश्न काय आहे. पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे आणि योग्य पर्याय निवडायचे आहे. तर आता पहा वाक्य काय. 1 रुपया म्हणजे 100 पैसे होय. म्हणजे या शब्दाला इथे अधोरेखित केलं आहे. मग हा कोणत्या प्रकारचं शब्दाची जात आहे? मग पहा, ही कोणत्या प्रकारची शब्द जात आहे हे आपल्याला सांगायचं आहे. शब्दयोगी अव्यय आहे, उभयान्वयी, केवलप्रयोगी. म्हणजे या शब्दाला इथे अधोरेखित केलेलं आहे. मग हा जो काही शब्द आहे तो कोणत्या प्रकारचा आहे ते आपल्याला पर्यायातून सांगायचं आहे. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, केवलप्रयोगी अव्यय. तर पहा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे होय. ते 2 वाक्यांना इथे जोडतोय तो. म्हणजे हे काय असणार आहे? उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय आपण कोणाला म्हणतो? अशा शब्दांना जे 2 शब्द 2 वाक्यांना जोडतात. त्यानंतर ममता वर्गातील हुशार विद्यार्थिनी आहे. ममता या शब्दाला अधोरेखित केलं आहे. मग काय? विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे का धातुसाधित नाम आहे? तर पहा, त्या विद्यार्थिनीचं नाव आहे, म्हणजेच हे काय असणार आहे? विशेष नाम. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न. पिटुकली खारुताई झाडावर तुरुतुरु चढली. तुरुतुरु या शब्दाला इथे अधोरेखित केलं आहे. मग पहा, हे कशा प्रकारचं शब्द आहे? कालवाचक क्रियाविशेषण, परिमाणवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण का रीतिवाचक क्रियाविशेषण? तर पहा, हे क्रियाविशेषण तर आहे, कारण चढली कशा प्रकारे चढली हे आपल्याला सांगितलेलं आहे तुरुतुरु या शब्दातून. म्हणजे पहा, कशा प्रकार सांगितलेलं आहे, म्हणजेच काय? रीतिवाचक क्रियाविशेषण असणारे हे प्रकार. म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. त्यानंतर जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. जो या शब्दाला इथे अधोरेखित केलं आहे. मग पहा, हे सर्वनाम आहे. कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे आपल्याला सांगायचं आहे? दर्शक सर्व